नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी शिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ। शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली समाजातील मध्यवर्ती आगरी शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून यंदाही आपल्या समाजातील तसेच इतर जाती धर्मातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांकरता पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट जे एल म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पेण तालुका आगरी समाज विकास मंच पेण येथे 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार रवींद्र पाटील, माजी जिल्हाध्यक्ष परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमाताई पाटील, पेण तालुका आगरी विकास मंच अध्यक्ष ॲडव्होकेट डी.पी. म्हात्रे, एन.आर. पाटील प्रायव्हेट हायस्कूल उपप्राचार्य भांडवलकर सर, माजी नगरसेवक शोमेर पेणकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी विजयराव गावण अध्यक्ष, ॲडव्होकेट जे एल म्हात्रे कार्याध्यक्ष, हरिभाऊ पाटील उपाध्यक्ष, ॲडव्होकेट अच्युत पाटील कोषाध्यक्ष, ॲडव्होकेट पी.सी. पाटील विश्वस्त, ॲडव्होकेट नामदेव डाऊरकर विश्वस्त, केसरीनाथ घरत, रवींद्र पाटील सहसचिव, ॲडव्होकेट प्रवीण पाटील, जे.डी. तांडेल, सुदाम माळी, जयवंत तांडेल, दिलीप भोईर, अभय पाटील, अनिल पाटील, अविनाश खाडे आदी उपस्थित होते। यावेळी दीपप्रज्वलन करून श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, अलिबाग, रोहा, महाड यासह अन्य तालुक्यातील 10वी व 12वी तसेच इतर शैक्षणिक पदवी घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आमदार रवींद्र पाटील, निलिमा पाटील व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या गुणांचे कौतुक केले व भविष्यात यशाचे शिखरे पादाक्रांत करण्याचे सांगितले। अच्युत पाटील यांनी सुंदर सूत्रसंचालन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण। स्वागत करायचे आहे। रविशेख पाटील आपले अत्यंत लाडके लोकप्रिय हे 191 पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री डावळकर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे हरिभाऊ पाटील सर, आमचे म्हात्रे मंत्री एस पाटील आणि इथं आमच्या शोमेर पेणकर आता ह्या विज्ञान विभाग खरं म्हणजे फार तरावून चालले। पूर्वी 70% मार्क मिळाले म्हणजे तो हुशार विद्यार्थी समजतो, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। आता ह्या गुणात 95%, 96%, 97%, 98%, 99% मिळतील तर तो विशेष प्रावीण्य। म्हणून आता या विद्यार्थ्यांचं खरं म्हणजे सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे की आता पूर्वीचा काळ राहिलेला। पूर्वीच्या काळात सर्व चालत होते, अगदी कमीत कमी 50च्या वरती मार्क्स मिळालेले विद्यार्थी सुद्धा हुशार विद्यार्थी आहेत। परंतु आता तसं नाही आहे। आता कॉम्पिटिटिव्ह युग आलेला आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजे। आता विद्यार्थी पूर्वी एवढे कमी अभ्यास करायला पाहिजे, त्या विद्यार्थी पुढे गेलं पाहिजे। त्या ठिकाणी आज पालक सुद्धा त्यांच्या कामात व्यग्र असतात। पूर्वी आई वडील काय जास्त लक्ष देत काही थोडा काय झालं, अभ्यास केला तर केला, नाही काही नाही। परंतु आता प्रत्येक गोष्टीत प्रत्येक मिनिट हा विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे आणि या विद्यार्थ्यांनी प्रत्येक मिनिट काम केलं तरच त्या ठिकाणी तो प्रावीण्य मिळवू शकतोय। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी